भाजपचा प्रचार करत असल्याचा राग मनात धरून आरोपींनी सागर गडाख यांना शिवीगाळ करत सत्तूरने वार करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात दिनांक 24 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली। सागर नामदेव गडाख वय 31 वर्ष, राहणार देवळाली प्रवरा, तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीत सागर गडाख हे भाजपचा प्रचार करत असताना आरोपी किरण पठारे हा काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होता। तेव्हापासून तो सागर गडाख यांच्या बाबत मनात राग धरून होता। दिनांक 23 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेदरम्यान सागर गडाख यांना आरोपी किरण पठारे यांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ करून तुला जीवेस ठार मारील अशी धमकी दिली होती। त्यानंतर सागर गडाख हे दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास देवळाली प्रवरा परिसरातील डेपो चौकाजवळील हॉटेल स्वराज येथे त्यांच्या एका मित्रासोबत चहा पिण्यासाठी बसले होते। तेव्हा आरोपी तेथे आले व म्हणाले की तू माजलास काय, तू आमच्या विरोधात प्रचार करतोस काय, असे म्हणून आरोपींनी सागर गडाख यांच्यावर सत्तूरने वार केले, तसेच लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। या घटनेत सागर गडाख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तेथे उपचार सुरू असताना सागर नामदेव गडाख यांनी पोलिसांसमक्ष दिलेल्या जबाबावरून आरोपी किरण उत्तम पठारे, राहणार देवळाली प्रवरा व युवराज चांगदेव तनपुरे, राहणार राहुरी या दोघांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।